शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अतिशय आनंदाची बातमी। शिवसेना आणि मनसे युतीची कमाल। उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी गुलाल उधळला। या निवडणुकीमध्ये भाजपासहित शिंदे गटाचा सुपडा साफ करून 21-0 ने विजयी कमाल केलेली आहे। नेमकं काय झालंय, कोणती निवडणूक होती, कामगार क्षेत्राशी संबंधित असलेली ही अतिशय महत्त्वाची निवडणूक ठाकरे बंधूंनी कशी जिंकली याचा सविस्तर आढावा आणि संपूर्ण बातमी आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। मुंबई आणि उपनगरातील कामगार राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निकाल समोर आलेला आहे। कामगार सेनेच्या अलीकडील निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेच्या युतीने 21-0 असा एकतर्फी विजय मिळवत सर्व पॅनल जिंकला। या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा पूर्णपणे सफाया झाल्याचं चित्र दिसून आलं, तर भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। भाजप आणि शिंदे गटाने सर्वच तयारी केली होती, म्हणजेच पहिल्यापासून सर्व बडे नेते या प्रचारासाठी उतरवले होते। कामगार क्षेत्राशी अनेक बडे राजकीय विश्लेषक यांनी सांगितलं की शिवसेना आणि मनसेला यामध्ये मराठी माणसांनी आणि मराठी कामगारांनी चांगली साथ दिली। राज्यात, केंद्रात आणि सगळीकडेच भाजपा शिंदे गटाची जी काही महत्त्वाची सत्ता असताना सुद्धा या महत्त्वाच्या आर्थिक केंद्र असलेल्या कामगार क्षेत्राच्या संबंधित निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा विजय म्हणजे मोठी गोष्ट आहे। हा निकाल केवळ एक साधी निवडणूक नाही, तर कामगार संघटनांमधील बदलत्या राजकीय समीकरणांचे स्पष्ट संकेत देणारा हा निकाल मानला जातो। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा परिणाम या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला। निवडणुकीचा आढावा आपण घेऊया। कामगार सेनेच्या या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान झाले होते। यामध्ये शिवसेना आणि मनसे आघाडीने सर्व 21 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला। यामध्ये ठाकरे सेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 15 आणि मनसेच्या ज्या काही निवडणूक जिंकली त्यामध्ये 6 जागा या मनसेने जिंकल्या। विरोधी पॅनलला म्हणजेच शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा यांना एक सुद्धा जागा मिळवता आली नाही। हा निकाल पाहता कामगारांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी तीव्र नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे। कामगार सेनेच्या निवडणुकीत कामगारांचा कौल हा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो। यावेळी कामगारांनी स्पष्टपणे शिवसेना मनसे आघाडीला साथ दिली। त्यामागे काही ठळक कारणे सुद्धा स्पष्ट दिसून येतात। सत्ताधारी गटाने कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याची भावना सुद्धा कामगारांमध्ये होती। शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक नेतृत्वाने कामगारांशी सातत्याने संपर्क ठेवला। पगारवाढ आणि महत्त्वाच्या कामाच्या अटी, सुरक्षा यासारख्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसेने प्रभावी भूमिका घेतली, तर शिंदे गट आणि भाजपाने कामगारांकडे दुर्लक्ष केलं होतं। उमेदवार निवड आणि प्रचारात एकजूट ही ठाकरे बंधूंमध्ये दिसली। कामगारांपासून दुरावलेले नेतृत्व म्हणून स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटाचा अभाव जाणवला। शिवसेना आणि मनसे आघाडीची रणनीती या विजयामागे केवळ नाराजी नाही, तर व्यवस्थित आखलेली रणनीती होती। बूथ पातळीवर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंसाठी तन-मन धनाने एकत्र लढाई लढली। शिवसेना आणि मनसेच्या मतांचे विभाजन यावेळी टाळले, म्हणूनच दोघंच सुद्धा जिंकले। आणि शिंदे आणि भाजपा यांनी सर्व सत्ताधाऱ्यांनी पैसा, प्रतिष्ठा सर्व वापरलं, परंतु त्यांचा जो दारुण पराभव झाला तो बघण्यासारखा होता। यानंतर या निकालानंतर शिवसेना आणि मनसेच्या कामगारांनी आणि जे काही नेत्यांनी गुलाल उधळत ठाकरे बंधूंचा जय जयकार केला। कामगार संघटनांमध्ये बदलचे चित्र या निकालामुळे कामगार संघटनांमध्ये मोठा बदल दिसून आला। पारंपरिक सत्ता केंद्र ढासळत आहेत, नवीन आघाड्यांना कामगारांचा पाठिंबा मिळत आहे, स्थानिक नेतृत्वाला अधिक महत्त्व मिळत आहे। भविष्यातील परिणाम या निकालाचे अनेक ठिकाणी होऊ शकतात। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी असंच एकत्र राहून अनेक ठिकाणी मराठी माणसं त्यांना साथ देतील का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।